जव्हार तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दाभोसा धबधबा परिसरातील विकास कामं अत्यंत सुमार आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने थातूरमातूर काम करून बिल लाटल्याचा प्रयत्न केल्याचा दावा गावकऱ्यांमधून केला जातोय। नवीन मोरी आणि रस्त्यांचे काम अत्यंत बोगस झाले असून रस्त्यांवरील खडी पायाने सहज निघत आहे। आरसीसी संरक्षण भिंतीमध्ये चक्क दगडांचा मारा केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। 2025 मध्ये सुरू झालेली कामं अद्यापही अपूर्ण आहेत। यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। 2025 मध्ये काम चालू केलं होतं, 2026 चाललंय तरी अद्याप काम पूर्ण झालं नाही। पावसाळ्याभर सगळा रस्ता खराब होऊन गाड्यांचा धोक्यात येऊन गाड्या पर्यटन आहे पुढे धबधबा काय म्हणजे बाहेर लोक येतात त्याच्यासाठी पाहायला येतात, पण जातानाच रस्ता फार खराब आहे। अद्याप काम चालू केलं नाही, अजून परत 2025 ला चालू केलेलं काम। आम्ही तर अशी माहिती देऊ का, जे आपण बाहेरून माणूस भरपूर येतो, इथं गाड्यांची ट्रॅफिक लागते, परत जाण्या येण्यासाठी रस्ता खराब, पाण्याची भरपूर इथं पातळी वाढलेली असते। त्याच्यामुळे हा रस्त्याकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे, तर ते जरा तातडीने लवकर बरा केले पाहिजे, नाहीतर इथं अपघात पण होऊ शकतो। एखाद्याचा मृत्यू झाला तर ते ग्रामपंचायतला किती धोकादायक घटना होईल। रस्ता खराब असल्यानं आणि फिनिशिंग काम न झाल्यामुळं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते। एखाद्या वेळी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। या निकृष्ट कामाविरोधात ग्रामपंचायत सदस्य आता पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दाद मागणार आहेत। पर्यटन स्थळाच्या विकासासाठी आलेला निधी अशा प्रकारे निकृष्ट कामांवर खर्च होत असल्यानं जव्हार परिसरात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।